विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या अंतर्गत आपण आज चौथं प्रकरण पाहणार आहोत, आर्थिक विकास. आर्थिक विकास ह्या प्रकरणामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजेच 1960चा भारत हा आपल्याला जे पूर्ण ह्या प्रकरणामध्ये पूर्ण पुस्तकात जो अभ्यास करायचा आहे, त्यात आपण आर्थिक क्षेत्रात कोणकोणती प्रगती केली, आपण कुठली अर्थव्यवस्था स्वीकारली, मग अर्थव्यवस्थेत काय काय आहे, म्हणजे सार्वजनिक आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मग सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, खाजगी क्षेत्र म्हणजे काय, संयुक्त क्षेत्र काय आहे, पंचवार्षिक योजना म्हणजे काय आहेत, या योजनांचे मूलभूत तत्त्व, उद्दिष्ट आणि म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना ते 9व्या पंचवार्षिक योजनेत दरवर्षी आपण काय काय म्हणजे पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजन केलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे या प्रकरणामध्ये. त्याचबरोबर 20 कलमी कार्यक्रम म्हणजे काय, आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ह्यामध्ये फक्त आपल्याला त्याची विस्तृत माहिती आहे, तीही तुम्हाला यावेळी स्लाईडमध्ये देते, पण या वर्षीसाठी अभ्यासामध्ये ती विस्तृत प्रमाणात ह्याच्यावर प्रश्न फक्त येणार नाही आहेत. त्यानंतर आपल्याला 20 कलमी कार्यक्रमामध्ये कामगारांच्या समस्या काय आहेत, नवं खुले आर्थिक धोरण म्हणजे काय, त्यानंतर उपाययोजना काय केलेल्या आहेत त्यामध्ये, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार आणि जागतिक व्यापारामध्ये भारताचा काय सहभाग आहे, हे संपूर्ण ह्या पटात बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तो स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून ठेवायचा आहे. चला तर आपण वेगवेगळ्या स्लाईडद्वारे हे चौथं इतिहासाचं प्रकरण भारताचा आर्थिक विकास हे आपण बघणार आहोत, आणि ह्या प्रकरणाची माहिती आता पूर्ण विस्तृतपणे जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इतिहास आपण चौथं प्रकरण पाहत आहोत, आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक विकासाच्या धोरणाचा अभ्यास आपण ह्या प्रकरणात करत आहोत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, आणि ह्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला ह्या प्रकरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्था, त्याचबरोबर पंचवार्षिक योजना, बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप आणि 1991चे आर्थिक धोरण ह्याचा विस्तृत अभ्यास करायचा आहे आपल्याला. ह्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आपण आता विस्तृत माहिती घेऊया की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा, हे पहिले भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विचार करत होते, आणि कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्यास त्यांनी अवलंब केला नाही. कारण आपल्या देशामध्ये त्यावेळेला, काही देशांमध्ये त्यावेळेला भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था होती. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनंही खाजगी मालकीची असतात विद्यार्थी मित्रांनो, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधनंही समाजाच्या मालकीची असतात, म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. आज देशामध्ये चीन, रशिया हे काहीच देश आहेत जे समाजवादी अर्थव्यवस्था आहे, तर अमेरिका किंवा जे काही देश आहेत त्या देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. पण भारताने मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं, आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला 3 भाग दिसून येतात प्रामुख्याने. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र आहेत, एक सार्वजनिक क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. मग सार्वजनिक क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये नियंत्रण आणि व्यवस्थापन हे सरकार करत असतं. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य आहे, ह्याचं उत्पादन हे सरकारच्या अखत्यारीखालीत येतं, आणि हे नियंत्रण हे सार्वजनिक क्षेत्रात येतं. खाजगी क्षेत्रामध्ये काही उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, त्यावर देखरेख करण्याचं नियंत्रण हे उद्योजकच करत असतात. उदाहरणार्थ आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या उपभोग्य वस्तू आहेत, मग तुम्ही चहा, पावडर, सौंदर्याची साधनं, अन्नधान्य, हे सगळं जवळजवळ खाजगी उद्योजकामध्ये येतं. त्यानंतर संयुक्त क्षेत्र, या संयुक्त क्षेत्रामध्ये नियंत्रण आणि व्यवस्थापन सरकार व खाजगी उद्योजक ह्या दोघांचंही असते. उदाहरणार्थ वाहतूक सेवा, हे ह्या व्यवस्थापनाचं हे म्हणजे ह्या तिन्ही
क्षेत्र आहेत ही मिश्र अर्थव्यवस्थेत येतात आणि म्हणूनच आपल्या देशाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, कारण ह्याच्यात सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र हे दोन्ही येतं. आता आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्थेची उद्दिष्ट काय. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात सुसंवाद असणे गरजेचं असतं. याचं एकच उद्दिष्ट असतं, अधिकाधिक उत्पादन, मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असणं, त्याचबरोबर चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे. नफ्याचीही प्रेरणा आहेच, नफ्यासोबतच आपल्याला उपक्रमशीलता, नियमांचं पालन करणं, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत असतात. त्याकडे दुर्लक्ष देऊन चालत नाही. या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती आहे. दीर्घकालीन विकासावर देखील भर देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ तुम्हाला बघायला गेलं तर संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण आहे, रेल्वे आहे, कालवे आहेत, रस्ते आहेत, बंदरे आहेत आणि विमानतळ उभारणे. ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणारी क्षेत्र आहेत आणि ह्याला भरपूर पैसा लागतो, पण त्याचं फळ मात्र उशिरा येतं. आज विमानतळ बांधायचं असला तरी करोडोंनी खर्च येतो आणि तेवढंच उत्पादन येत नाही, किंवा रेल्वे बांधायची असली तरी खूप मोठ्या प्रमाणात खर्च आहे. मग या क्षेत्रात खाजगी उद्योजक हे पुढे येत नाही. अशा वेळेला सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. आणि वरील पद्धतीमुळे मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप वापरून आपण पंचवार्षिक योजनेचा वापर केलेला आहे. भारताच्या विकासाची वाटचाल 1973मध्ये आपण सुरू केलेली आहे आणि औद्योगिक धोरणाने विकासाची आपण गती वाढवलेली आहे. आणि त्यानुसार आपण काय केलेलं आहे की नियोजन केलेलं आहे. औद्योगिक धोरणानुसार अवजड उद्योजक, परकीय उद्योजक यांचा प्रभाव आटोक्यात आणणे, विकासाचा समतोल साधणे, या गोष्टींना आपल्या देशाने प्राधान्य दिलं. त्याचबरोबर लघु उद्योग, ग्रामउद्योग, घरगुती उद्योग ह्याकडे आणि सहकार क्षेत्राकडे देखील आपण लक्ष पुरवलेलं आहे. पण पंचवार्षिक योजनेच्या वेळेलाच भारत स्वातंत्र्य होईपर्यंत आपल्यावर, त्याआधी तुम्हाला माहीतच आहे, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि परकीय राजवटीने भारताचं पूर्णपणे आर्थिक स्वातंत्र्य केलं. जेव्हा देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट लोकांचं राहणीमान होतं. शेती व उद्योगधंदे यांची उत्पादन क्षमता कमी होती, कारण आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनेक समस्या होत्या, मागासलेपण होत्या. अशा अनेक बिकट समस्यांना आपल्या देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती आणि त्यातूनच पंचवार्षिक योजनेची स्थापना भारत सरकारने 1950मध्ये पंचवार्षिक नियोजनाची मंडळाची स्थापना केली. त्या मंडळाचे अध्यक्ष होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, हे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी विकास काय केलं तर कृषी विकास प्रथम देश जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा देशातल्या जनतेला अन्नधान्यात परिपूर्ण करणं, ग्रामीण विकास, संतुलित औद्योगिकरण, किमान जीवनमान तरतूद, लोकशाहीमध्ये सुसंगता, आर्थिक विकास, नियोजनाची आखणी, अंमलबजावणी, लोकांचा सहभाग, व्यक्तीचा विकास करणाऱ्या 5 वर्षासाठी जी योजना तयार केलेली आहे. दर 5 वर्षामध्ये एक विशिष्ट निधी त्या कार्यक्रमासाठी राबवण्यात यायचा आणि ह्यालाच म्हणून पंचवार्षिक योजना म्हणतात. आणि दर 5 वर्षांनी त्या नियोजनाचं उद्दिष्ट पूर्ण झालं की वेगळ्या ठिकाणी विकास करण्यासाठी ती पंचवार्षिक योजना राबवली जायची. मग अशा प्रकारे नियोजनाचं जे मूलभूत तत्त्व आहे, हे तत्त्व पंचवार्षिक योजना एखाद्या देशातील साधनसामुग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर करून त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हेच नियोजनाचे सामान्य तत्त्व होते. मग ह्या नियोजनाची उद्दिष्ट काय होती तर पहिलं उद्दिष्ट होतं की भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्ट आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढले पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा वाढेल, जसं आपल्या घरातलं उत्पन्न वाढलं की आपल्याला कळतं की आपल्या घरात सगळ्या सुखसोयीच्या वस्तू येतात. मग आपण म्हणतो की हे कुटुंब व्यवस्थित सधन आहे. तसंच जेव्हा राष्ट्राचं उत्पन्न वाढतं तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये त्या देशाकडे
एक प्रगत देश म्हणून पाहिलं जातं. मग पहिलं आपला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलं उद्दिष्ट होतं की देशाचं उत्पन्न वाढलं म्हणजेच देशातल्या जनतेचं उत्पन्न वाढणार. त्याचबरोबर मूलभूत उद्योगांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण करणं. झालं म्हणजेच लोकांना रोजगार मिळणार. त्याचबरोबर अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवून कृषी उद्योग वाढवणं. म्हणून भारताचे दुसरे पंतप्रधान होते, कोण होते? तुम्हाला दुसऱ्या प्रकरणात मी सांगितलेलं होतं की भारताचे दुसरे पंतप्रधान होते. दुसऱ्या पंतप्रधानांनी नाराज दिलेला होता की जय जवान जय किसान हे लाल बहादूर शास्त्र्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजेच काय, किसान म्हणजेच कृषी उत्पादन वाढवणं आणि जवान म्हणजे देश संरक्षणाच्या बाबतीत सक्षम करणं. त्याचबरोबर वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून पुरुष आपल्या देशात जे मनुष्यबळ आहे त्यांचा पुरेसा उपयोग करून घेणं. प्राप्त साधन संपत्तीमधून विषमता दूर करणं. वस्तूंच्या किमतींची स्थिर पातळी ठेवणं. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. त्याचबरोबर दारिद्र्य निवारण करून लोकांचं राहणीमान उंचावणे. सामाजिक क्षेत्रांमध्ये सेवांचा विकास करणे. आर्थिक क्षेत्राचा स्वावलंबन बनवणे. म्हणजे ह्या सगळ्यांचा विकास झाल्यावरती आर्थिक क्षेत्र म्हणजेच जे पैशाच्या निगडीत या सगळ्या समस्या आहेत त्याबाबत देश स्वावलंबी होणं, ही सर्व ह्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट होती. मग दर 5-5 वर्षाला वेगवेगळ्या ह्या विकासाने उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हा आलेखामध्ये हा प्रयत्न दिसत आहे. मग आपल्याला बघायचं आहे आता आपल्या भारताची पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे काय होती. बघा, पंचवार्षिक योजना म्हटल्यावर तिचा कालखंड दिलेला आहे की 1951 ते 1956 म्हणजे 5 वर्ष. मग या योजनेत मुख्य काय आपलं उद्दिष्ट होतं, तर नियोजनबद्ध आर्थिक विकासामध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन. म्हणजे जेव्हा जलसिंचन होईल तेव्हा आपले देश हे सुजलम सुफलम आपली म्हणजे भूमी होऊ शकते. म्हणजेच काय, तर पूर्ण अन्नधान्याने परिपूर्ण, पूर नियंत्रण. काही वेळेला नद्यांना पूर येऊन जे उत्पादन होतं ते वाहून जातं, म्हणजे शेतीचं उत्पादन नाही, कारण नद्यांच्या काठीच मोठ्या प्रमाणात शेती होते. मग अशा वेळेला ह्याच्याकडे भर दिला. ऊर्जेची साधनं, ग्रामीण व छोटे छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे यांच्यावरती म्हणजे खर्च करण्यात आला. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य, वाहतूक. आता शेतीची साधनं वाढली, उत्पादन वाढलं आणि वाहतूक आणि दळणवळण नसेल, म्हणजे मालाची ने-आण करण्याची सोयी नसतील तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वाहतूक आणि दळणवळण ह्यावर खर्च करण्यासाठी या नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 या काळात एक निधी देण्यात येतो आणि त्या निधीमध्ये त्या क्षेत्रामध्ये विकासाच्या सगळ्या सोयीसुविधा पूर्ण केल्या जातात. त्यानंतर आहे आपली दुसरी पंचवार्षिक योजना. बघा, तिचा कालखंड बघा 1956 ते 1961 आहे. मग या योजनेमध्ये आणखीन अधिक भर देण्यात आला तो औद्योगिकरणावरती. मूलभूत उद्योगांची निर्मिती करणं, म्हणजे पोलाद कारखाना उभारण्यात आला. कारण ह्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. मग दुर्गापूर, भिलई, राऊरकेला येथे पोलाद कारखाना. मग शेतीला पूरक अशी खतांचा कारखाना, रासायनिक खतं, सेंद्रिय येथे रासायनिक खताचा कारखाना करण्यात आला. बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी ह्याच्या जोड्याही येतात. जोड्या लावायला किंवा गाळलेले जागाही येऊ शकतात त्याच्यात. रेल्वेचा कारखाना आणि चित्तरंजन येथे आहे. आगगाडी म्हणजे रेल्वे इंजिनांचा डबा बनवणे. पेरापूरचा आगगाडीचा कारखाना आहे. बांधणीचे अवघड कारखाने आहे, जे प्रचंड अवजड हे कारखाने हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये भर देण्यात आला. जहाज बांधणीसाठी विशाखापट्टणम येथे कारखाने काढण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी जे मोठे मोठे डॅम्स म्हणजे धरण आहेत, भाकरा नांगल धरण, दामोदर धरण यासारखी मोठी धरणं उभारण्यात आली, जेणेकरून कालवे काढून आपण शेतीला किंवा विद्युत निर्मिती करू शकतो, पाणी पुरवठा करू शकतो. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यासाठी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा प्रकारे उद्योगधंदे किंवा ह्या सर्व प्रकारच्या अवजड उद्योग निर्मितीकडे लक्ष देण्यात आलं. त्यानंतर आहे तिसरी पंचवार्षिक योजना. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1961 आणि 1966 मध्ये
उद्योग कृषी विकासाचे संतुलन साधण्या करण्यासाठी दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासाठी अवजड उद्योग, पुन्हा अवजड उद्योग, वाहतूक, खनिज उद्योग, विषमतेचं निर्मूलन करण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. आणि 3ऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर एक वार्षिक योजना होत्या 1966-1969मध्ये हाती घेण्यात आल्या. कारण का, तर या वेळेलाच आपल्या देशाला चीनचं आक्रमण आणि पाकिस्तानचं युद्ध यामुळे थोडंसं संरक्षणाकडे लक्ष देण्यात आलं. विकासाच्या कामांपेक्षा संरक्षण हे देशाचं महत्त्वाचं होतं, म्हणून संरक्षण, त्याचबरोबर तीव्र देशामध्ये दुष्काळ पडलेला होता ह्या योजनेच्या कालावधीतच. त्यामुळे सरकारला त्या नियोजनाकडे अधिक लक्ष द्यावं लागल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर 1961 आणि 1966मध्ये जो ताण आलेला होता, म्हणून 1966 ते 1959 साली ह्या योजना राबवण्यात आल्या. मग चौथी पंचवार्षिक जी योजना होती ती 1969 ते 1974 ह्यामध्ये. या योजनेची उद्दिष्ट ठरवताना भारताला स्वावलंबी बनवा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढला पाहिजे, म्हणजेच समाजवादी समाजरचनेकडे निर्माण करण्याकडे लक्ष पुरवण्याचे ठरवण्यात आलं. आणि देशाला स्वावलंबी बनवणे ह्यासाठी मग प्रमुख 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे बँका ह्या खाजगी होत्या, ह्या सरकारच्या करण्यात आल्या. आणि ही योजना अपेक्षे इतकीच यशस्वी झाली नाही. तरी पण चौथ्या योजनेच्या काळात बांगलादेशचे युद्ध जे झालेलं होतं, त्या युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. त्याच वेळेला बांगलादेशातील निर्वासितांचे लोंढे होते, ते आपल्या देशात येत होते, त्यांचा खर्च सहन करावा लागला. सरकारी आता निर्वासितांचे लोंढे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान आत्ता सद्यस्थितीत राजवट आहे, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअप मीडियावरती की कसे तालिबानीचे अफगाणिस्तानातली लोक दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करतात. मग अशा वेळेला हे निर्वासितांचे लोंढे आजूबाजूच्या शेजारच्याच राष्ट्रांमध्ये येतात. तसंच बांगलादेशाच्या वेळेला आपल्या देशामध्ये हे लोंढे आलेले होते. मग त्यांचा खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकरांची त्याच वेळेला पगारवाढ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढ, सरकारी नोकर, रेल्वे कर्मचारी हे सगळे काय होतं, राष्ट्रीय म्हणजे सरकारी खात्यात येतात. त्यामुळे सरकारवरती ह्या सगळ्या नियोजनाचा म्हणजे आर्थिक भार पडतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे तर भाव वाढत होते. त्यामुळे ह्या वेळेला देखील अर्थव्यवस्थेला काही धक्के सहन करावे लागले. त्यामुळे अपेक्षित इतकी ही योजना आहे पंचवार्षिक योजनेमधली चौथी पंचवार्षिक योजना ही यशस्वी झाली नाही. त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजनेमध्ये ह्याचा कालखंड होता 1974 ते 1979. मुख्य होतं की देशातील गरिबी दूर करून आर्थिकदृष्ट्या देशाला स्वावलंब बनवणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून ही योजना तयार करण्यात आली. ह्या योजनेमध्ये मुख्य ध्येयच ठेवलेलं होतं की देशाचं राष्ट्रीय उत्पादन वाढवणं, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणं लोकांना. रोजगार, कामधंदा आला म्हणजेच आपलं लोकांचं उत्पन्न वाढेल, आणि लोकांचं उत्पन्न वाढलं म्हणजेच राष्ट्राचं उत्पन्न वाढेल. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे, सर्वांना शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचार सुविधा ग्रामीण भागात देखील पुरवणे, ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा, दळणवळणाची साधने, त्याचबरोबर रस्ता पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना अशा प्रमाणात व्यापक योजना राबवण्यात आल्या. कृषी विकास घडवून आणण्यात आला. मूलभूत जे उद्योग होते त्या उद्योगांमध्ये ह्या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे मूलभूत उद्योग होते त्या उद्योगाद्वारे देशाला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न झाले. अन्नधान्य, जीवनापयोगी वस्तूंचा एक अधिकार पद्धतीने खरेदी करून, म्हणजे सरकारच खरेदी करून सार्वजनिक वितरणाची व्यवस्था गरिबांना रास्त किमतीत पुरवणे म्हणजे रेशनच्या दुकानातून, हे उद्दिष्ट नमूद करण्यात आली. आणि ह्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निर्माण करणं म्हणजे देशातली गरिबी दूर करणं, त्याचबरोबर रोजगार वाढवणं हे जरी शक्य झालं नाही तरी 1977च्या लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्ष जेव्हा सरकार आलं, त्यावेळेला सरकारने पाचवी पंचवार्षिक योजना
1978च्या अखेरीस समाप्त करून 1978पासून पुन्हा साखळी योजना सुरू केली. परंतु तीही म्हणजे अपयशी झाली. 1980मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका झाल्या. पुन्हा काँग्रेस पक्ष हा सत्तेवर आला आणि या सरकारने साखळी योजना बंद करून जुन्या पद्धतीने त्यांच्या सरकारने जेव्हा नियोजन केलेलं होतं हे सुरू केलं. हे तुम्हाला का सांगते? प्रकरण दुसऱ्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणांचा तुम्हाला अभ्यास मी सांगितलेला होता की कोणत्या पंतप्रधानांच्या काळात, म्हणजे पहिले 10 आपल्या भारताचे पंतप्रधान, दुसरे पंतप्रधान त्यांनी काय केलं, त्यानंतर जे बदल होतं. कारण ज्या वेळेला जे सरकार असतं ते त्यांच्या योजना राबवून त्या योजनांमध्ये प्रत्येक सरकारचं एकच उद्दिष्ट असतं विद्यार्थी मित्रांनो, की देश प्रगतीपथावर कसा जाईल आणि देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि आपापल्या पद्धतीने कार्यपद्धती असते. सध्या तुम्ही बघितलेलं आहे जे आत्ता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, म्हणजेच आपण म्हणतो थोडक्यात आपले प्रधानमंत्री मोदी सरकार, त्या कशा पद्धतीने विकास साधते, काय काय करते, तुम्ही सध्याच्या ह्या लेटेस्ट बातम्या बघतातच आहात. तसंच त्या काळी देखील ह्या वेगळ्या वेगळ्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या. आपल्याला आता बघायची आहे की 6वी पंचवार्षिक योजना म्हणजे काय. ह्या 6वी पंचवार्षिक योजनांचा कालखंड होता 1980 ते 1985. ह्या योजनेमध्ये प्रमुख भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती करणे व उत्पादनात वाढ करणे ह्याच्यावरच होता. आणि देशाचा विकास दरात वाढ करणे, गरिबी व बेकारी मोठ्या प्रमाणात घटणे, त्याचबरोबर छोटी कुटुंब पद्धती लोक स्वइच्छेने स्वीकारतील असं धोरण लागू केलं. म्हणजे कुटुंब नियोजनावर देखील भर दिला. कारण जर लोकसंख्या वाढली, आपण साधं उदाहरण घ्या ना, आपल्या घरात जर 4 पाहुणे आले की आपल्या घरातल्या सगळ्या आपल्या जिन्नस वस्तूंवरती मोठ्या प्रमाणात खर्च होतात. त्याचप्रमाणे मग देशाची लोकसंख्या वाढली तरी देशामधल्या ह्या साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणूनच लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळे कार्यक्रम ह्या 6व्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आले. त्याचबरोबर एकात्मिक ग्रामीण कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प, हे देखील काही प्रकल्प राबवण्यात आलेले होते. या 6व्या पंचवार्षिक योजनेनंतर जेव्हा 7वी पंचवार्षिक योजना येते, त्या 7वी पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला 1985 ते 1990 ह्या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला जे अन्नधान्य आणि रोजगार उत्पादकता यावर भर देण्यात आला. विकास आणि आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता, सामाजिक न्यायावर भर देण्यात आले आणि उत्पादनांच्या तंत्रामध्ये सुधारणा करण्यात आली. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी 5% वाढलंच पाहिजे. त्याचबरोबर अन्नधान्याच्या बाबतीत उत्पादन वाढ करणे हे ह्या 7व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि त्यासाठी कार्यक्रम सुरू करण्यात आला. तो कार्यक्रम कोणता सुरू करण्यात आला 7व्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत? तर ह्या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला जे सरकार येतं, थोडक्यात तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगते, ते सरकार हे त्यांच्याच म्हणजे इंदिरा आवास योजना ही इंदिरा गांधींच्या नावाने चालू केली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने जवाहर योजना चालू केल्या. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. दशलक्ष विहिरी म्हणजे जेव्हा विहिरी बांधतील तेव्हा ग्रामीण भागांमध्ये पाण्याच्या सोयी निर्माण होतील आणि पाण्याच्या सोयी निर्माण आल्यावर उत्पादनात वाढ होईल आणि म्हणून उत्पादनात वाढ झाली म्हणजेच लोकांचा म्हणजे देशाचा विकासाचा दर वाढण्यात येणार. अशा प्रकारे रोजगाराच्याच दृष्टीने ही 7वी पंचवार्षिक योजना ही महत्त्वाची ठरली. त्यानंतर येते ही 8वी पंचवार्षिक योजना. हिचा कालखंड 1992 ते 1997 होता. यामध्ये खाजगी क्षेत्राला अधिक संधी देण्यात आली. या योजनेचे वैशिष्ट्य पुढील होतं की राष्ट्रीय उत्पादनाचा जो गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 7व्या पंचवार्षिकमध्ये 5% दर होता वाढीव, आता हा 6.5% इतका राखण्यात आला. लोकसंख्या वाढीला विशेष आळा घालण्यात आला. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन दिले. त्यासाठी कुटुंब नियोजन करणाऱ्या लोकांना काही रकमा किंवा काही सवलतीची आमिषं दाखवण्यात आली जेणेकरून
जे जे लोक आहेत ते कुटुंब नियोजनाकडे भर देतील. प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करण्यात आला. निरक्षरतेचं उच्चाटन करण्यात आलं. अशा प्रकारे कार्यक्रम करण्यात आला. त्याचबरोबर ह्या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रधानमंत्री योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक योजना, मध्यान्ह आहार, जो आत्ता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो शाळा असल्यावर जो घेतात, मध्यान्ह भोजन आहार, म्हणजे ती पण योजना राबवण्यात आली. इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, ह्या योजना राबवण्यात आल्या. ह्या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलेलं होतं. आणि त्याचबरोबर 1991मध्ये या उदारमुक्तवादी आपण धोरण स्वीकारलेलं होतं बघा. दुसऱ्या प्रकरणात सांगितलेलं होतं जागतिकीकरण झालं, त्यावेळेला आपण उत्पादनाचं उदार धोरण स्वीकारलेलं, त्याची मुक्त योजनेची प्रतिबिंब ह्या योजनेमध्ये दिसत होती. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की नववी पंचवार्षिक योजना. नव्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात 1997 ते 2002मध्ये झाली. यामध्ये कृषी व ग्रामीण विकास करण्यात भर देण्यात आला. देशाचा आर्थिक विकास वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करण्यात आली. परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला एक नवी दिशा देणारी ही योजना ठरली. अनेक देशातल्या लोकांनी गुंतवणूक करून उद्योगधंदे वाढवले. उद्योगधंदे वाढवणे परिणामी रोजगार वाढला. या योजनेमध्ये जयंती शहरी योजना, भाग्यश्री कल्याण बाल कल्याण योजना, त्याचबरोबर राजेश्वरी महिला योजना, सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले. आणि ह्या योजनांद्वारे देशामध्ये ग्रामीण विकास आणि कृषी विकास आणि आर्थिक भर साधण्यात आला. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती अपेक्षित ही साध्य झाली. बांधकाम व दळणपळण ह्याची योजना वाढली. अशा प्रकारे ह्या 9व्या योजनेपर्यंत आपण देशाचा प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रमुख कालखंडांमध्ये भारताच्या बँकिंग व्यवसायावरती फक्त खाजगी क्षेत्राची मक्तेदारी होती. ह्या बँक उद्योगाचं सामूहिक प्रतिनिधित्व करत होत्या. बँकांचे संचालक मंडळच औद्योगिक विकास, नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. याला छेद देऊन सरकारने 1955मध्ये इम्पेरियल बँक होती, तिचं राष्ट्रीयकरण केलं. तीच बँक आज भारतीय स्टेट बँक म्हणून तिच्या अनेक खेडोपाडी शाखा प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहीत आहे, ह्या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली होती. SBI बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि हा त्यांचा लोगो आहे बँकेचा. त्यानंतर बँकांच्या राष्ट्रीयकरणाची कारणं काय होती, तर भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जेव्हा आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, मग ह्यामध्ये योजनेमध्ये जी तूट राबवताना गरज निर्माण झाल्यास बँकांचं राष्ट्रीयकरण होणे गरजेचं होतं. राष्ट्रीयकरण झाल्यावर बँकांना मिळणारा जो फायदा, नफा होता हा सरकारी खजिन्यात जमा झाला. त्याच जोडीला लघु उद्योग, मध्यम उद्योगाचे विकासाचे धोरण राबवणे. लालबहादूर शास्त्री यांनी अन्नधान्य टंचाईसाठी, दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांती केली. म्हणजे शेती क्षेत्रात जी क्रांती होती त्याला हरित क्रांती म्हणतात. प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षातील समाजवादी विचाराने प्रेरित झालेला काँग्रेस फोरम ऑफ सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे ही मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिलेला होता. त्यानंतर 20 कलमी कार्यक्रम. 20 कलमी कार्यक्रम काय आहे, तर 1 जुलै 1975मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली व देशाच्या विकासाच्या दृष्टीने वेगवान वाटचाल करण्यासाठी प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये शेती व शहरी विभागामध्ये कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटप, शेतमजुरांना किमान वेतन ठरवलं. त्याचबरोबर जलसंधारणात वाढ, म्हणजे पाण्याच्या सोयीसुविधा शेतीसाठी उत्पादन करून देण्यात आल्या. त्याचबरोबर कामगारांना औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांचा सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण आणि वेठबिगारी मुक्ती करणे. वेठबिगारी मुक्ती म्हणजे काय,
परंपरेने जो एकाच ठिकाणी मजूर काम करत होता त्याला त्या पद्धतीची बंद करून वेठबिगारी मुक्ती केली. कर चुकवेगिरी म्हणजे लोक इन्कम टॅक्स द्यायचे नाही, त्यासाठी पळवाटा काढायच्या. आर्थिक गुन्हे, तस्करी रोखण्याचाही प्रयत्न ह्या 20 कलमी कार्यक्रमात होता. जेव्हा कर सरकारकडे जमा जाणार तरच त्या वेगवेगळ्या योजनांमध्ये ते नियोजन करणार. शेवटी सरकारकडे येणार हा पैसा वेगवेगळ्या कराच्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातूनच येतो. सरकार म्हणजे एखादी ही व्यक्ती नाही, ही सिस्टम आहे. आणि त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंचे नियंत्रण करणे, रेशीम अर्थव्यवस्थेत सुधार करणे, हातमाग क्षेत्राचे विकास करणे, वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, अशा प्रकारे ह्या 20 कलमी कार्यक्रमात होते. त्याचबरोबर देशामध्ये कामगारांच्या देखील समस्या निर्माण झालेल्या होत्या. तुम्हाला माहीत असेल तर 1 जुलै 1951मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी निर्माण झाली. आणि त्यामध्येच अनेक गिरण्या आपल्या देशामध्ये म्हणजे मुंबईमध्ये होत्या. कापड गिरणी होती ती कासवजी दावर यांनी सुरू केलेली होती. पुढे कापड उद्योगासाठी पोषक असं वातावरण मुंबईला असल्याने भायखळा, परळ, दादर, शिवडी, प्रभादेवी, वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या आणि हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 1980च्या दशकामध्ये कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरली. काही उद्योगांमध्ये कामगारांचे पगार वाढत होते तर काही उद्योगांमध्ये कामगारांचे पगार हे कमी होते. बोनस रक्कम मिळत नव्हती, म्हणून गिरणी कामगारांपेक्षा जास्त सुविधा मिळत होत्या त्यांना. आणि त्यामुळेच 1981मध्ये दिवाळीच्याच काळामध्ये गिरणी कामगारांचा संप करण्यात आलेला होता. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकाऱ्यांनी नारायण मेघजी लोखंडे यांच्या प्रयत्नाने 1 जानेवारी 1982 कामगारांना आठवड्यातून 1 दिवस म्हणजे रविवारची सुट्टी देण्यात यावी हा निर्णय झालेला होता. आपण जी विद्यार्थी मित्रांनो रविवारची सुट्टी घेतो ही नारायण मेघजी लोखंडे ह्यांच्या प्रयत्नांमुळे 1 दिवसांची सुट्टी झालेली होती. अशाच कालखंडात दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय मिल संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता ती 8 ते 17वर तडजोड केलेली होती. बोनसमधली कपात ही लोकांमध्ये असंतोषाची ठिणगी ठरली आणि डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. ह्या डॉक्टरांनी नेतृत्व स्वीकारण्याची विनंती करून 65 गिरण्यांचे कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत हे संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले आणि गिरणगावाची धडधड थांबले. जणू काही मुंबईचे हृदयच थांबलेले होते. आणि अशा प्रकारे हा मोठ्या प्रमाणात कामगारांनी संप केलेला होता. ह्या संपाळ काळात मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षी समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी बोलणे करून भूमिका घेतली व डॉक्टर दत्ताराम यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत मिळाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही. अन्नधान्य वाटप मदतीने झाले. डाव्या पक्षाने संपाला पाठिंबा दिला, पण संप जेव्हा रेंगाळायला लागला तेव्हा मात्र कामगारात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. 6 महिने 2.5 लाख कामगार हे संपावर होते. विद्यार्थी मित्रांनो, संप म्हणजे पगार बंद, कामावरच जायचं नाही. मग केंद्र सरकार दुर्लक्ष केलं त्यांनी. कामगारांनी जेलभरो आंदोलन केलं. 1982मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष झाले तरी प्रदीर्घ काळ चालत आलेला हा संप होता. या संपात सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. कापडापेक्षा त्याच वेळेला पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीच्या खपावर परिणाम झालेला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत येथे गुजरातला गेल्या आणि केंद्र सरकारने 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण करून हा समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले, पण हा यशस्वी झाला नाही. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात त्यावेळेला कामगारांचं नुकसान झालेलं होतं. त्यानंतरचं आपल्याला बघायचं आहे की नवे आर्थिक धोरण. भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की 1991चे साल हे महत्त्वाचे आहे. 10व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर
PV नरसिंहराव हे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा अर्थमंत्री होते आपले डॉक्टर मनमोहन सिंग. यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी जोडण्याचे प्रयत्न झाले. भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपात बदल घडवले आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात त्यांनी आणले. या काळामध्ये भारताची आर्थिक व्यवस्था ही फार बिकट होती. PV नरसिंहराव यांच्या अगोदर जे चंद्र सरकार होते, चंद्र सरकारने या काळामध्ये चलनवाढीचा दर 18% होता. आर्थिक वृद्धीचा दर मात्र आपल्या देशाचा 1.1% इतका घटला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल इतकेच परकीय चलन भारतावर होते. परकीय कर्जाची परतफेड करणे, त्यावर व्याज देणे देखील आपल्या देशाला कठीण झालेलं होतं. 1991मध्ये चंद्रशेखर या सरकारच्या काळात आपण काही सोनं विकून तर काही सोनं गहाण टाकून ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर यांच्या अगोदरचं जे विश्वनाथ प्रताप सिंग या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली होती. 10,000 कोटीपेक्षा जास्त अर्थव्यवस्थेवर बोजा होता. केंद्र सरकार व राज्य सरकारचं एकत्रित कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण हे 95% एवढं वाढलेलं होतं. 1980 व 81मध्ये परकीय कर्ज हे आपल्याला 23,500 कोटी डॉलर्स होतं. ते 1990 आणि 91मध्ये 83,080 कोटी एवढे डॉलर्स वाढलं. त्यावेळेला भारतीय परकीय चलनासाठी आपल्याकडे फक्त 100 कोटी डॉलर्स होते. याला इराकने कुवैतवर आक्रमण केलं, तेलाच्या किमती वाढल्या आणि भारताला परकीय कर्ज उभारणे हे खूप अवघड झालेलं होतं. त्यामुळे भारतीयांनी आपल्या परकीय चलनातल्या ठेवी वाढवलेल्या होत्या. मग यावर उपाययोजना म्हणजे काय, तर या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. मग डॉक्टर मनमोहन सिंग हे जेव्हा अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपला दोष दुरुस्त करण्यासाठी क्रिएटिव्ह मर्सर्ज ही म्हणजे परिस्थिती बदलण्याची सुरुवात केली आणि परकीय गुंतवणुकीचे निर्बंध उठवले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धतीमध्ये 18 उद्योगांपुरती मर्यादित केली व सार्वजनिक उद्योगांमध्ये वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे ही खाजगी उद्योगाकरता खुली केली. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये सेबीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंजर बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले आणि मंदीचे सावट दूर करण्यासाठी प्रयत्न केले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीतच भारतातील परकीय गुंतवणूक वाढवली. भारताने बँक ऑफ लंडनमध्ये गहाण ठेवलेले सोने आपल्या भारताचे परत आणले. देशातील भांडवलदार वर्ग, मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केले. देशभर मोबाईल सेवा झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेने करारावर सह्या करून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाला सुरुवात झालेली होती. त्यानंतरच आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर जागतिक व्यापार संघटना, भारताने 1995मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO, W फॉर वर्ल्ड ट्रेड आणि O फॉर ऑर्गनायझेशन म्हणजे WTOचे आपण सदस्यत्व स्वीकारले आणि त्यामध्ये देशादेशामधला व्यापार खुला करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे जे आपल्या देशातले कायदे होते, नियम होते, निर्बंध होते, धोरणे होती ती संपवण्यात आली आणि जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुराष्ट्रीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करण्यात आले. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, GATT अस्तित्वात होते. जनरल ॲग्रीमेंट अँड ट्रान्सपरंट ट्रेड ही जी संघटना होती, ह्या संघटनेतून आपल्या भारताने WTOच्या संदर्भात जी टोकाची मतं होती ती सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक व्यापार संघटनेचे अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, त्याचबरोबर शेती, तंत्रज्ञान, सेवा यांच्याशी संबंधित जे सदस्य झाल्याने
भारतामध्ये वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये झपाट्याने एकदम व्यापारीकरण झालं आणि जागतिक व्यापार संघटनेने एका वेगळ्या अहवालानुसार दारिद्र्याखालील लोकसंख्येची आपल्या देशातली घट झाली, बालमृत्यूचे प्रमाण घटलं, देशामध्ये पिण्याचे पाणी, सांडपाणी याच्याबाबत सुविधा आणि सुधारणा भारताने केल्या. अशा प्रकारे आपण जेव्हा खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, त्याचबरोबर जागतिक म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व स्वीकारल्याने देशाची प्रगती झाली व जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गाने भारताने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, साऊथ आशिया पेरिशियल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे SAPTA केला आणि भारताने सार्क देशाकरता विविध वस्तू सेवा आयातीवरचे निर्बंध उठवले आणि आयात शुल्कामध्ये सवलत दिली. भारतीय विमा क्षेत्र, परकीय क्षेत्र ही परकीय गुंतवणुकीसाठी खुली केली. अशा प्रकारे आपण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आर्थिक वाटचाल आपल्या देशाची आपण अवलंबली. देशातल्या मिश्र अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना आणि आपल्या देशाने जागतिकीकरणाचा प्रवास कसा केला हा आपण पाहिलेला होता. पुढील भागामध्ये आपल्या देशाने आपण इतर क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे ती म्हणजे आपल्याला शिक्षण क्षेत्रातली प्रगती ही पुढील पाठात बघायची आहे. धन्यवाद.